तर आता आमची आजी बघू शकता इथं तुम्ही. तर बाई, मी तुला एक प्रश्न विचारितो. तुला माहिती आहे अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे तर प्लेन क्रॅशमध्ये. तर भरपूर साऱ्या लोकांमध्ये अशी अफवा पसरली, म्हणजे लोक TRP वाढवण्यासाठी खरंच म्हणजे एवढे घाण चाळे करतील मला सुद्धा वाटत नाही की TRP वाढवण्यासाठी सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी त्यांनी हे लावून धरलेलं आहे की दादा अजून जिवंत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 6 जण होते प्लेनमध्ये, मग 5 जणांच्याच बॉड्या कवर सापडल्या. तर दादा कसे होते, तुझं म्हणणं काय याच्यावर सांग बरं. दादा पूर्ण गरिबाचं जाणीव करणारी माणूस होता. पण दादानी एकच केलं का देव म्हणून या जगात त्यांनी आनंद पसरवला. पण शेवट त्यांच्यावर वेळ आली ही विचारून नाही आली, पण त्यांच्यावर बद्दल आजही अश्रू जगात पसरले, डोळ्यातून खाली येतात. तेव्हा दादा हा देव माणूस होता. देव माणूस होता दादा. अख्ख्या भारतात, महाराष्ट्रातच काय पण भारतात पूर्ण एक देवच होता. जसे संत होऊन गेले तसा दादा संतच. आता कुठं सापडणार आहे? आपण किती बी हे केलं तरी आपण त्या जागेवर जाऊ म्हणून दादा आपल्या जागेवर येणार नाही. गरीब दुबळं सगळ्यांची दादाला जाणीव होती. सगळ्यांसंग प्रेम होतं, सगळ्यांसंग आनंदानं वागत होता. पण आता दादा आपल्यापासून दूर गेल्यामुळं आपल्याला खूपच वाईट वाटतं. त्या गोष्टीबद्दल कितीतरी दुःख वाटतं. आनंद कुठं बघा असं वाटतं, पण आनंदाची वेळ आपल्याला ठेवलेली नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला दादा सारखे समोर येतात. दादा मुख्यमंत्री होऊन गेले म्हणजे संत होऊन गेले महाराष्ट्राचे. महाराष्ट्रात कसे संत आहे आपल्या, तसे महाराष्ट्रात सारखे संत होऊन गेले पूर्ण भारतात. एक शंकराचाच अवतार दादांचा. दादांनी पूर्ण जगात, पूर्ण महाराष्ट्रात, भारतात योजना सुरू केल्या. गरीब दुबळ्याला कोणाला अर्धे तिकीटं केले, कोणाला सगळं तिकीटं केले, कोणाला बहिणीची योजना काढली. ते भाऊच झाले आपले. सखा भाऊ होत नाही पण प्रेमाने एक तो खरा अंतकरणापासून सगळ्या महिलांचा महाराष्ट्र सक्का भाऊ असं महिलांच्या तोंडी. तर महिलांचं असं म्हणणं आहे, महिला अशा म्हणत्या दादा आपल्याला सोडून गेले, आता आपण काय करायचं? आपण त्याच जागेवर जाणं. आमच्यासारख्या म्हाताऱ्या बाया घालताय समजूत, आपण त्या जागेवर म्हणून दादा आपल्या जागेवर येऊ शकत नाही आणि पुन्हा असा संत होऊ शकत नाही. दादांना माझी पूर्ण कोटी कोटीची श्रद्धांजली. जय हिंद, जय भारत.